उलटा चोर कोतवाल को डाटे अशा शब्दात राहुल नार्वेकर यांनी आपल्यावरील आरोपांना प्रत्युत्तर दिलंय। असंवैधानिक काम करण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला जात होता, मात्र आपण ते केले नाही म्हणून हा फेक नरेटिव्ह पसरवला जात असल्याचं नार्वेकर यांनी म्हटलंय। त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी चेतन नावरे यांनी। आपल्या सोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत। नार्वेकरजी, सातत्याने ठाकरे गट तुमच्यावर आरोप करतोय, तुम्ही राजकारणामध्ये येऊन विधानसभा अध्यक्ष असतानाही दबावाचं राजतंत्र करताय, असेही आरोप तुमच्यावर होत आहेत। त्यात एक व्हिडिओ आता व्हायरल होतो, त्यामधून तुमच्यावरती गंभीर आरोप केले जात आहेत। काय तुमचं म्हणणं आहे? उलटा चोर कोतवाल को डाटे, माझ्या आजूबाजूला घेराव घालायचा, मला हलण्यापासून रोकायचं, मला धमक्या द्यायच्या आणि मग माझ्यावरती दमदाटी करण्याचा आरोप करायचा, हे दुर्भाग्यपूर्ण आहे। परंतु या सगळ्या गोष्टींची मी काय विशेष दखल घेत नसतो आणि त्यामुळे अशा गोष्टींकडे मी लक्ष देत नाही। बंडखोरी जरी मागे घेतली असली तरी ठाकरे गट असतील, संजय राऊत असतील, ते आरोप करतायत। हरिभाऊ राठोड तुमची तक्रार दाखल केलेली आहे। तक्रार दाखल केलेली असेल तर करू दे, प्रत्येकाला तक्रार दाखल करायचा अधिकार आहे, पण तक्रार दाखल केली म्हणजे ते सत्य आहे असं नाही। मी काय व्हिडिओ वगैरे बघितला नाही, पण मला जे आठवत आहे ते एवढंच आहे की मी पोलिंग ऑफिसमधनं बाहेर आल्यानंतर माझ्या बाजूनी घेराव घालून माझ्यावरती निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव टाकण्यासंदर्भातली माझ्याकडे विनंती करण्यात येत होती। विनंती नव्हे तर माझ्यावरती दबाव टाकण्यात येत होता। मी स्पष्ट सांगितलं की मी नियमाच्या बाहेर काम करू शकणार नाही आणि हा माझा अधिकारही नाही आणि त्यामुळे माझा रस्ता रोखून किंवा मला तिकडे अडवून तुमचं काम हे होणार नाही आणि जर का तुम्ही अधिक त्याच्यात दबाव टाकलात आणि जर तुम्हाला दिलेल्या सुरक्षेचा दुरुपयोग केलात तर मला संबंधित अधिकाऱ्याकडे त्या संदर्भात तक्रार करायला लागेल। आपल्या विरोधात खोटा बनाव केला जात असल्याचा स्पष्टीकरण आहे ते नार्वेकर यांनी दिलेलं आहे। कॅमेरामन राजेश मन्यारसह मी चेतन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।